Welcome to International Longevity Center India. Thank you for using our official YouTube channel. Kindly subscribe the channel and tap on the bell icon which is present below the video so that we can keep you updated. Disclaimer: the following video is prepared for senior citizens to enable them to keep physically and mentally fit, but neither the International Longevity Center India nor Deccan Education Society's Brijlal Jindal College of Physiotherapy is in any way responsible for any mishap or injury that might occur while doing these activities or exercises. It is also suggested that the senior citizen may consult his or her physician before undertaking these exercises. I have read the disclaimer and understood its meaning. हॅलो फ्रेंड्स, आज आपण थोडेसे व्यायाम करणार आहोत. थोडेसे मानेचे, खांद्याचे, कमरेचे आणि आपल्या पायांसाठीचे व्यायाम आपण आज बघणार आहोत. आत्ता आपण घरी आहोत, बाहेर जास्ती जाता येत नाहीये, सो घरच्या घरी बसून आपण कसे व्यायाम करू शकतो ते आपण आज बघणार आहोत. आपण सुरुवात करूया मानेच्या व्यायामांनी. ह्याच्यासाठी आपल्याला एक लक्षात ठेवायचं पहिले की आपल्याला मानेची हळू मूवमेंट करायची आहे. जोरात मूवमेंट नाहीये, झटके न देता मूवमेंट करायची आहे. सर्वात पहिली मूवमेंट जी आपण करणार आहोत ती म्हणजे आपण मान खाली घेणार आहोत, परत सरळ मागे घेणार आहोत आणि परत सरळ घेणार आहोत. ठीक आहे, हे आपण 10 वेळा करू शकतो. असा हा एक सेट होतो आणि असे आपण 2 किंवा 3 सेट्स करू शकतो जर आपल्याला त्रास होत नसेल तर. हे करताना आपल्याला चक्कर नको यायला किंवा आपल्यासमोर अंधारी नको यायला डोळ्यासमोर. ठीक आहे, आपण परत एकदा करून बघूया. मान खाली घ्यायची, खाली घेताना खांदे सरळ, पाठ सरळ, छाती हंगटीला टेकायचा हंगटी छातीला टेकायचा प्रयत्न करायचा आणि परत सरळ. मान मागे घ्यायची, जितकी मागे नेता येईल तितकी मान मागे घ्यायची. फोर्स नाही करायचा स्वतःला आणि झटका न देता शक्यतो हे करायचं. दुसरा जो व्यायाम प्रकार आहे मानेचा तो म्हणजे आपण आपला कान खांद्याला लावणार आहोत. खांदे आपले असे खाली ठेवायचे आहेत आणि कान खांद्याकडे आपल्याला घ्यायचा आहे. अशा प्रकारे जितका जाईल तितका जाऊ देत खाली. मान सरळ करायची दुसऱ्या बाजूला आणि मान सरळ करायची. ह्याच्यात आपल्याला 2-3 गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे खांदे वरती यायला नको, सो ही चुकीची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मान फिरवून नाही घ्यायची. आपल्याला मान सरळच्या सरळ ठेवायचे, खांदे सरळ ठेवायचे आणि जितकी जाईल तितकी मान खांद्याकडे वाकवायची आहे. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे आपण कान खांद्याकडे घेताना कधी कधी ह्याप्रमाणे घेऊ शकतो जेव्हा आपण आपली पूर्ण बॉडी वाकवतो. सो तेही आपल्याला करायचं नाहीये. ह्या 3 गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आणि हा व्यायाम करायचा आहे. हा आपण शक्यतोवर आरशासमोर करावा पहिले, त्याची प्रॅक्टिस करावी आणि मग आपण डेली एक्सरसाइजेसमध्ये हे रुटीनमध्ये सेट करू शकतो. आपण परत एकदा बघूया. मान सरळ, खांदे सरळ खाली, कान खांद्याकडे न्यायचा, परत सरळ दुसऱ्या बाजूला, परत सरळ. ठीक आहे. तिसरा जो आपण व्यायाम प्रकार बघणार आहोत तो आहे मान फिरवण्याचा. परत सरळ दुसऱ्या बाजूला फिरवायची, परत सरळ. ह्याच्यात परत लक्षात ठेवायचे अंग नाही फिरवायचं आहे, अंग स्थिर ठेवायचं आहे. फक्त मान फिरली पाहिजे, जितकी जाईल तितकी. दुसऱ्या बाजूला जितकी जाईल तितकी. मानेचे कुठलेही व्यायाम करताना चक्कर येत असेल, डोळ्यासमोर अंधारी येत असेल किंवा कसं तरी वाटत असेल तर व्यायाम थांबावा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊन परत व्यायाम चालू करावेत. हे झाले 3 सोपे मानेचे व्यायाम. त्याच्यानंतर आपण बोलूया खांद्याच्या व्यायामांकडे. खांद्याचे व्यायाम अतिशय सोपे आहेत. आपण एका वेळेला एका हाताने करू शकतो किंवा दोन्ही हातांनी सुद्धा करू शकतो. पहिला जो व्यायाम आहे तो आपल्याला हात सरळ वरती घ्यायचा आहे कानाकडे आणि परत खाली घ्यायचा आहे. हे आपण एका हाताने करू शकतो किंवा दोन्ही हातांनी सरळ हात वरती आणि परत खाली असे करू शकतो. ठीक आहे. हे करताना आपल्याला मागे वाकायचं नाहीये किंवा हात तिरका घ्यायचा नाहीये.
ठीक आहे. हात सरळ समोरनं कानापाशी आणि मग परत खाली. ठीक आहे. असे आपण 10 करू शकतो एका सेटमध्ये. 10 रेपिटेशन्सचा एक सेट, असे आपण आपल्याला हवे तेवढे सेट्स करू शकतो. आलं लक्षात? हात सरळ समोरनं कानाकडे वरती आणि तसाच परत खाली. जितका जातो तितका जाऊ दे, फोर्स करायचा नाही. त्याच्यानंतरचा जो व्यायाम प्रकार आहे खांद्याचा, तो म्हणजे हात बाजूनी सरळ वरती घ्यायचा आहे. खांदा जितका वरती जाईल तितका कानाला लावायचा प्रयत्न करायचा हात आणि परत बाजूनी खाली आला पाहिजे. हे करताना आपल्याला हात बाजूनी वर घ्यायचा आहे, कोपर सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि परत खाली घ्यायचा आहे. आपण हात असेच ठेवू शकतो, हाताची मूठ करू शकतो, पण हात सैल सोडलेले जास्ती चांगलं असतं, आपल्याला करायला सोपं जातं. आपण परत एकदा बघूया. बाजूनी हात वरती आणि परत खाली. ठीक आहे. जितका जाईल तितका हात वरती न्यावा, फोर्स करू नये हाताला. ठीक आहे. ह्याच्यानंतरचा जो व्यायाम प्रकार आहे त्याच्यात आपण आपली कोपर आपल्या अंगाच्या जवळ असे पकडणार आहोत. कोपर काटकोनात असेल आणि आपला जो शोल्डर आहे, आपला खांदा जो आहे तो न्यूट्रल मध्ये असणार आहे. म्हणजे आपण खूप बाहेर नाही घेणारो किंवा आत प्रेस नाही करणारो, हात वळलेला नसेल. आपले हे व्यायामच आहेत मुळात रोटेशनचे व्यायाम. सो ह्याच्यात आपण जे करणार आहोत ते म्हणजे पहिले हात बाहेर घ्यायचे आणि परत हात सरळ करायचे. दुसरा ह्याचा प्रकार आहे हात आत घ्यायचे आणि परत हात सरळ करायचे. हा आपण अजून एका प्रकारे करू शकतो. जर आपल्याला खांद्याला काही दुखापत नसेल आणि आपण ह्या पोझिशनमध्ये खांदा पकडू शकत असो, तर ह्या पोझिशनमध्ये आपल्याला हात वरती घेता येतो आणि आपल्याला हात खाली घेता येतो, परत सरळ ठेवता येतो. ठीक आहे. हे असे खांद्याचे 3 महत्त्वाचे मुवमेंट्स आहेत जे आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात लागतात. ह्याच्यानंतर आपण वळूया आपल्या कोपराकडे. ह्याच्याही अतिशय सोपे व्यायाम आहेत. आपल्याला कोपर वाकवायचा आहे आणि सरळ करायचं आहे. कोपर वाकवताना आपल्याला मागे नाही वाकायचं आहे किंवा झटका नाही द्यायचा आहे. आपल्याला स्मूथली कोपर वाकवायचं आहे आणि ते सरळ करायचं आहे. ठीक आहे. हे आपण हातात वजन घेऊन करू शकतो. शक्यतो जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा आपल्याला हे व्यायाम वजन न घेता करायचे असतात. वजन घेऊन जमत असल्यास व्हेरी गुड. परत एकदा करूया. कोपर वाकवायचं आणि सरळ करायचं. कोपर सरळ करताना आपण दुसऱ्या एका प्रकारे सुद्धा करू शकतो. खांदा असा वरती घ्यायचा आणि कोपर आपल्या कानापाशी डोक्यापाशी असलं पाहिजे आणि ह्या पोझिशनमध्ये कोपर सरळ करायचं आणि वाकवायचं, परत सरळ करायचं आणि वाकवायचं. हे करताना फक्त एक लक्षात ठेवायला लागतं आपल्याला, कोपर खाली येता कामा नये. कोपर असंच्या असं जर राहत असेल तर मग हा व्यायाम प्रकार करावा, अन्यथा ह्या प्रकारे आपण केला तरी सुद्धा चालतं. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या बोटांची आणि मनगटाची एक्सरसाइजेस करायचे. अतिशय सोपे आहेत. आपल्याला मनगट वरती आणि खालती अशा प्रकारे करता येतात. त्याच्यानंतर आत बाहेर अशा प्रकारे करता येतात. ठीक आहे. आणि पंजे जे आपले आहेत ते पूर्ण घट्ट मूठ वळायची आणि पूर्ण आपली सगळीच्या सगळी बोटं स्प्रेड आउट करायची. बोटांच्या मध्ये ताण जाणवला पाहिजे. ही अशी छान स्प्रेड आउट झाली पाहिजेत बोटं. ठीक आहे. आणि जितकी स्प्रेड आउट होतील तितकं जास्ती चांगलं. परत घट्ट मूठ वळायची आणि पूर्ण सैल सोडायची बोटं आणि त्यांच्यामध्ये असा ताण निर्माण झाला पाहिजे. ह्याच्यानी आपल्या हाताची आणि आपल्या मनगटाची रेंज ऑफ मोशन तशीच्या तशी राहते. ह्याच्यानंतर आपण वळूया आपल्या पायांच्या व्यायामांकडे. सर्वात पहिला सांधा जो आपण बघतो तो आहे आपला खुबा, हिप जॉईंट. आता हिप जॉईंटचे 3-4 मुवमेंट्स आहेत जे आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यातला सर्वात पहिला मुवमेंट म्हणजे आपण एका टेबलच्या आधाराने घट्ट पकडावं टेबल, त्याचा सपोर्ट घ्यावा आणि टेबलच्या आधाराने पाय सरळ पुढे घ्यावा आणि परत खाली ठेवावा. हे करताना आपलं पोट
घट्ट असल्यास जास्ती चांगलं होतं ते. श्वासोच्छ्वास चालू ठेवायचा फक्त व्यायाम चालू असताना. पाय सरळ पुढे आणि परत खाली, परत सरळ पुढे आणि खाली. हे असं आपण दोन्ही बाजूनी करू शकतो. प्रत्येक पायाला आपण 10-10 वेळा करू शकतो. हा एक सेट तयार होतो. असे आपल्याला जितके जमतात तितके आपण सेट्स करू शकतो. दुसरा जो व्यायाम प्रकार आहे त्याच्यात टेबल पकडावं, पाय सरळ मागे घ्यावा आणि परत खाली ठेवावा. हे करताना वरची बॉडी स्टिफ राहते, वरची बॉडी हलत नाही, पुढे वाकत नाही किंवा मागे वाकत नाही. वरची बॉडी तशीच्या तशी राहते, फक्त पाय मागे जातो आणि खाली येतो. परत एकदा बघा, पाय मागे आणि खाली. ह्या प्रकारे आपल्याला पाय मागे घ्यायचा आहे, गुडघा वाकला नाही पाहिजे हे करताना. तिसरा व्यायाम प्रकार जो आहे खुब्यासाठीचा तो म्हणजे सरळ उभं राहायचं, सपोर्ट घ्यायचा, पाय बाहेर आणि आत, बाहेर आणि आत. हे करताना आपल्याला वाकायचं नाहीये कुठल्याही बाजूला, किंवा आपल्याला टर्न करायचं नाहीये, किंवा आपल्याला पाय खूप बाहेर पण घ्यायचा नाहीये. बॉडी सरळ ठेवून आपला पाय जितका बाहेर जातो तितका बाहेर घ्यायचा आणि आत. ठीक आहे. हे 3 व्यायाम प्रकार झाले खुब्यासाठीचे. त्याच्यानंतर आहेत गुडघ्याचे व्यायाम प्रकार. त्याच्यासाठी अतिशय सोपा एक व्यायाम आहे. स्टार्ट उभं राहायचं, सपोर्ट घ्यायचा, गुडघा मागे वाकवायचा, परत खाली सरळ करायचा. ह्याच्यात आपल्या बॉडीच्या लाईनमध्ये आपली थाय असते आणि आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपला गुडघा पुढे किंवा मागे सरकत नाही, आपली मांडी पुढे किंवा मागे सरकत नाही. सो वाकवायचा आणि सरळ करायचा, जितका वाकवता येईल तितका वाकवायचा. ह्याच्यानंतर आपल्याला घोट्यांचे व्यायाम करायचे आहेत. अतिशय परत सोपे व्यायाम आहेत. सेम थिंग, सपोर्ट घ्यायचा आणि टाचा उचलायच्या, खाली यायचं, परत टाचा उचलायच्या, खाली यायचं, परत टाचा उचलायच्या, खाली यायचं. आता हा जो व्यायाम प्रकार आहे आपले जे पोटरी आहे त्याच्यासाठीचा आहे. पोटऱ्या म्हणजे आपल्या शरीराचं पेरिफेरल हार्ट म्हटलं जातं, दुसरं हार्ट म्हटलं जातं. आपल्या अंगातनं जेव्हा रक्तस्राव चालू असतो तेव्हा रक्तपुरवठा चालू असतो तेव्हा आपल्या शरीरात सर्वात जास्ती पायांमध्ये रक्त साठू शकतं किंवा साठवू शकतं. आपल्याला ते नको असेल तर आपल्या पोटऱ्यांना आपल्याला व्यायाम द्यायला लागतो. त्याच्यासाठीचा अतिशय सोपा व्यायाम म्हणजे टाचांवरती वरती यायचं आणि परत खाली जायचं. हे पोटऱ्यांसाठीचा व्यायाम आहे आणि हा केल्यामुळे आपल्याला पोटऱ्यांना तर बरं वाटतं, पण आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित चालू राहतं. ह्याच्यानंतर आपण करणार आहोत पाठीचे व्यायाम. अतिशय सोपा व्यायाम आहे. त्याच्यासाठी आपल्याला पहिले करायला लागणार आहे ते म्हणजे ताडासन. तर हात वरती जोडायचे आणि जितके वरती खेचता येतील हात तितके वरती खेचायचे. हे करत असताना पाठ सरळ ठेवायची आणि पाठीवरती जो ताण पडतो तो जाणवायचा. हे जमत असल्यास आपण दोन्ही टाचा उचलून चवड्यांवरती बॅलन्स करू शकतो आणि परत खाली येऊ शकतो. हे जमत असल्यास करावे, नाही तर आपण फक्त हात वरती घेऊन स्ट्रेच केलं तरी सुद्धा हा व्यायाम व्यवस्थित होतो. ह्याच्यानंतरचा जो व्यायाम आहे तो म्हणजे आपल्याला पुढे वाकायचा आहे. ह्याच्यासाठी खुर्चीत बसावं, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवावं आणि जितकं जमेल तितकं पुढे वाकावं आणि परत सरळ वरती व्हावं. ह्याच्याच बरोबर आपण मागे वळून पण हा व्यायाम करू शकतो आणि आपण साईडला वाकून सुद्धा व्यायाम प्रकार करू शकतो. हे आपल्या पाठीसाठीचे व्यायाम आहेत. सो हे झाले आपल्या शरीरासाठीचे सगळे व्यायाम जे आपण घर बसल्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये करू शकतो. हे आपण करताना शक्यतोवर आपल्या शरीराची हालचाल व्यवस्थित होते की नाही हे एक लक्षात घ्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा सल्ला असल्याशिवाय व्यायाम करू नयेत. फिजिओथेरपिस्ट किंवा डॉक्टरांशी पहिले संपर्क साधावा आणि मग व्यायाम प्रकार करावे. तुम्ही नेहमी जर व्यायाम करत असाल आणि व्यायामाची सवय असेल तर हे व्यायाम करणं जरा जास्ती सोपं जातं आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही हे व्यायाम केले तर तुम्हाला व्यायाम करताना बरं वाटेल
आणि आपल्याला आता बाहेर जाऊन जे व्यायाम करता येत नाही ते आपण घर बसल्या इथल्या इथे करू शकतो. आय होप की हे जे आता आपण व्यायाम प्रकार बघितले आहेत ते तुम्हाला उपयोगी पडतात. धन्यवाद.